नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भक्तांच्या हृदयात आजही अढळ श्रद्धेने वसलेले एक महान संत म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा. साधी राहणी, प्रचंड आध्यात्मिक सामर्थ्य आणि भक्तांच्या दुःखावर फुंकर घालणारे करुणामय हृदय, असं अद्भुत व्यक्तिमत्व लाभलेले हे संत आजही आपल्या भक्तांच्या जीवनात आशेचा किरण बनून उभे आहेत. भक्तांच्या संकटात धावून जाणारे, त्यांना योग्य मार्ग दाखवणारे आणि भक्तीचा खरा अर्थ समजवणारे हे महान संत म्हणजे बाळूमामा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संत बाळूमामांचा अद्भुत जन्म, त्यांचे जीवन कार्य, चमत्कार आणि आदमापूर येथील पवित्र समाधी मंदिराची माहिती. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळगावी सोमवार शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3 ऑक्टोबर 1892 साली दुपारी 4:23 शंकर भगवान स्वतः आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात उमा महेश्वरांनी बाळूमामांच्या रूपात जन्म घेतला. पावसाळा संपत आलेला, छान ऊने पडलेली. सृष्टीदेवता सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्नपणे हसत होती. बळीराजाच्या कष्टाचं सोनं झालं होतं. सीमोल्लंघन साजरं करून नवन्न पौर्णिमेस भूमातेची पूजा करण्यासाठी आतुर झाला होता. तो लाखो लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधार घालवून त्यांना सुखाचा संसार आणि आनंदाचा भक्तिमार्ग दाखवणारा महात्मा प्रकट झाला होता. मायाप्पा एक सतशील धनगर, त्यांची पत्नी सत्यवा मोठी सुशील आणि भाविक होती. ती विठ्ठल उपासक होती आणि हे दोघे बाळूमामांचे आई वडील होते. बालपणी बाळूमामांना कोणी ओळखले नाही. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाभळीच्या काठ्यावर आरामात विश्रांती घेणे, अद्वैत अवस्था स्वरूपात समाधीत तासनतास डुंबणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे इत्यादी त्यांचे प्रकार सामान्यांना न समजणारे होते. महापुरुषांना पुण्यवंत, प्रेमळ भक्तमंडळीच थोडेफार ओळखत असत. बालपणातले जगावेगळे वागणे सुधरावे म्हणून त्यांना अक्कोळीतल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेटजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा असे म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा हिच्याबरोबर बाळूमामांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना, "अरे बाळू, तू गुरु करून घे," अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भूते काढलेले 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. बाळूमामांच्या लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. सत्यवा रिंगण तोडे, सवेची गर्भही पडे. मामांचा वंश खुडे, स्त्री हट्टापायी. मामा झाले अति खिन्न, टाकले पाणी तथा अन्न. सत्यवाशी माघारन, आयुष्यभरी. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी आणि माझे अंतरंगातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नाथांसारखे राहिले. मामांजवळ आपला व परका असा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आईबाप वाटत. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात
गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव, अपेक्षा अशी नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्म आचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व अडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व अजूनही आहेत. शर्ट, धोतर, फेटा, घोंगडी, कोल्हापुरी चपला हा त्यांचा पेहराव. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो, बकऱ्यांसवे शिवारातच त्यांचा मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. आत्मापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांचे खूप सुंदर असे मंदिर आहे. त्यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना आणि मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत तिथेच रमतो. एवढ्यात त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हलसिद्धनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पुजलेल्या आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. सभा मंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत असे सुंदर फोटोही भक्तांची मनं वेधून घेतात. स्नान वगैरे आटोपून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही. बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे. प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा दिला जातो. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. येथे दक्षिणा वगैरे काही मागणे जात नाही. मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद फक्त मागावा. भक्तगणांनी आणलेले नारळ, भंडारा यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत दिले जाते. अर्पण करण्यास काही आणले असल्यास ते ठेवून घेतात. मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे. असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे, अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात. मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत शीतल छायेत श्री गुरु दत्तात्रयांची मूर्ती असून त्यांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात. मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाळा आहे. प्रवासी, यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. ही पूर्व बाजू असून येथे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पार कट्ट्यासह पिंपळ वृक्ष आहे. येथून जवळच आदमापूर गाव आहे. श्री सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनाला व सेवेला अहोरात्र माणसे येत असतात. या क्षेत्राच्या ठिकाणी काही विशेष महत्त्वाचे उत्सव व दिवस कोणते ते पाहूया. येथे केली जाणारी भंडारा यात्रा. फाल्गुन वैद्य एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो. लाखो लोक याचा लाभ घेतात. त्रयोदशीला पालखी, घोडा यांसह मिरवणूक मरगुबाई मंदिरात जाऊन गावभर फिरून विहिरीवरून मंदिरात येते. यावेळी भक्तांना प्रत्येक घरातून आंबील, सरबत, फराळ दिला जातो. ढोलांच्या गजरात
गगनभेदी आवाजाने, भंडाऱ्याच्या उधळण्याने एका आगळ्या वेगळ्या मांगल्याची प्रचिती येते. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. लागलीच अमावास्या आलेली असते. नंतर गुढीपाडवा. या दिवशी बकऱ्यांच्या कळपात लाख घालण्याचा कार्यक्रम केला जातो. येथे दर अमावास्येला यात्रा भरते. अमावास्येला वारी समजून येण्याची पद्धत आहे. रविवारी वारी करणाऱ्या भक्तांचीही संख्या खूप मोठी आहे. सर्वांना नाचणीची अंबील प्रसाद म्हणून दिली जाते. कॅल्शियमयुक्त, सकस आणि जीवनसत्वयुक्त नाचणीचा प्रसाद हे इथले वैशिष्ट्य आहे. एकादशीला निरनिराळ्या गावांहून भजनी मंडळी येऊन इथे भजन सेवा करतात. वारीच्या भावनेने काही भक्त एकादशीला येतात, तर काही भक्त द्वादशीला येतात. श्रावण वैद्य चतुर्थी म्हणजे मामांची पुण्यतिथी. यानिमित्त सप्ताहाचा कार्यक्रम असतो. ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण, नामजप, प्रवचन, कीर्तन व रात्री भजनाचे कार्यक्रम असतात. भाद्रपद अमावास्या म्हणजे घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्र उपवास करी मंदिरात नामजप, भजन इत्यादी कार्यक्रम करत असतात. अश्विन शुद्ध द्वादशी म्हणजे मामांची जन्मतिथी. पहाटे समाधीला अभिषेक होतो. भजन कार्यक्रम केले जातात. सकाळी 9 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होतो. दुपारी 4:23 कीर्तनोत्तर पुष्पवृष्टी होते. अश्विन वैद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी. बाळूमामांच्या पंढरपूर वारीची ही तिथी. एकादशी दिवशी भक्तगण पंढरपूर मुक्कामी येतात. द्वादशीला विठ्ठल रखुमाईंना अभिषेक करून प्रसाद भोजनाचा कार्यक्रम होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दीपावली पाडवा. या दिवशी मरगुबाई मंदिराजवळ बकऱ्यांची लेंडी म्हणजे लक्ष्मी समजून त्यांची रास करून पूजा केली जाते. यावेळी दूध उतू घालवण्याचा कार्यक्रम केला जातो. बकऱ्यांना ओवाळून पूजा करून नंतर बकरी बुजवण्याचा म्हणजेच पळवण्याचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद होतो. इतर ठिकाणी असणाऱ्या मामांच्या सर्व बकऱ्यात असाच कार्यक्रम केला जातो. मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम म्हणजे पहाटे 4 नंतर षोडशोपचार पूजा केली जाते. 5 वाजता आरती केली जाते आणि सकाळी भोजनाचा नैवेद्य होतो. संध्याकाळी आरती 7 ते 7:30 वाजता होते आणि रात्री पुन्हा नैवेद्य होतो. प्रवचन, कीर्तन, भजन वगैरे कार्यक्रम कधीकधी असतात. समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो. संतांना चमत्कार करण्याची इच्छा किंवा हौस नसते, पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले होते. ही वास्तवता आहे. संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्यावाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात. ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणीही विसरू नये. बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी, जनावरे हे देखील अवगुण टाकून सद्गुणी होतात. हे विशेष आहे. भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असे. दुसरे काहीही खायला दिले तरी तो खात नसे. इतर वेळी सुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी होते. मामांच्या सहवासात असणाऱ्याने किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे. आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते. एखाद्या प्रसंगी मामा अस्सल नागरूपही धारण करतात. मामांची घोडी सारणारा दादू गवळी अनावधानाने झोपला असता मामांनी त्याला नागरूपात जागे केले. ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते. याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होते. त्यांच्या भंडाऱ्यात
आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो. अल्पसे पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीचेच असत. स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत. संत बाळूमामा हे आदर्श व कर्मयोगी होते. स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोप्यांचा शर्ट, डोक्याला फेटा, पायात कोल्हापुरी चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 5.5 फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे. पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत, दुरूनच दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचे धाडस करत नसत. जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग उडदाची आमटी, हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी, वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ होते. योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते. संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते. दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून सोडत असत. त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे. कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत. त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुद्धा चिखल लागत नसे. त्यांना भक्तिप्रेमाने चाललेले भजन फार आवडत असे. नाटकीपणाची त्यांना अतिशय चीड होती. ढोंगीपणा, अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध होता. बाळूमामा क्षणात समोरील माणसाचे अंतकरण जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या. त्यांची वाचासिद्धी होती. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांना धन, मान आणि संसार सुखे माती समान वाटत. बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या रानाशिवारात येत असत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होत. मात्र एक गंमत होती. काही वेळा काही दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत असत. माणसांची श्रद्धा तपासणे, अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू त्या शिव्या देण्यामागे असे. पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे. असे संत बाळूमामा. वयाच्या 74व्या वर्षी मामा सगुणरूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी 1-2 वर्ष सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते. गूढ वेदांत शास्त्रपर वचने बोलत होते. तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही. अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ते सांगितले होते. अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यय प्रत्यक्ष मरगुबाईचे मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला. परब्रह्माला म्हणजे अनादिदेवाला उपनिषदे, वेद, प्रकाशरूप असेच समजतात. श्रावण वैद्य चतुर्थी शके 1888 म्हणजे 4 सप्टेंबर 1966 रोजी मामा सगुणरूप सोडून निजधामाला गेले. असे होते सद्गुरू संत बाळूमामा. साधेपणातही महानता असलेले आणि भक्तांच्या कल्याणासाठी आयुष्य अर्पण करणारे एक अद्वितीय संत. आजही आदमापूर येथे त्यांची समाधी लाखो भक्तांसाठी श्रद्धेचा आणि विश्वासाचा आधार आहे. मनापासून श्रद्धा ठेवून जो कोणी मामांचे स्मरण करतो त्याच्या जीवनात ते नक्कीच कृपा करतात, असा भक्तांचा अनुभव आहे. तर मंडळी, तुम्हाला संत बाळूमामांबद्दल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय संत बाळूमामा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.